लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या भागामध्ये कला आता रांगोळीचे पैसे अद्वैतच्या हातावरती ठेवून निघून जाते आणि तितक्यात तिथे सोहम येतो आणि म्हणतो, दादा ही मुलगी कुठे गेली? याच्यावरती अद्वैत म्हणतो, या मुलीशी तुला काय करायचं आहे? सोहम म्हणतो, तसं नाही, तिने आपली मदत केली ना. अद्वैत म्हणतो, हे बघ, या मुलीपेक्षा जास्त महत्त्वाची कामं आज आपल्याला आहेत. पूजेची सगळी जबाबदारी आहे, जा तू ह्या मुलीच्या नादी लागू नकोस, तू बाकी सगळी जबाबदारी पूर्ण पाड. असं म्हणत तो सोहमला तिकडून पाठवतो. तोपर्यंत इकडे आता नैना उदास होऊन बसलेली असते की मला ड्रेस नाही आहे चांगला घालायला. कला म्हणते, मी करते काहीतरी. याच्यावरती संगीता म्हणते, बघ ना, आधी पास मिळत नव्हते म्हणून प्रॉब्लेम, आता पास मिळाले तरीसुद्धा ड्रेसचा प्रॉब्लेम. कला विचार करते, अच्छा, म्हणजे सोहमने पास आणून दिले होते. तर त्यावेळेला काजू म्हणत असते, पण पास कुठून आले, काय आले याची यांना काही माहीत नाही. आईला वाटतं चुंबकासारखे पास इकडून आलेले आहेत. कलाला समजतं की सोहमने पास पाठवलेत. त्यावरती संगीता म्हणते, समजायचं काय त्याच्यामध्ये? माझी नैनी सुंदर दिसते म्हणून चांदेकरांनी दिले असतील पास. काजू म्हणते, नैनी सुंदर दिसते म्हणून चांदेकर पास पाठवायला ते काय वेडे आहेत का? काहीही लॉजिक नसल्यासारखं बोलताय. यावरती कला म्हणते, शांत व्हा, ते पास आपल्यासाठी चालेत, चांदेकरांनी ते पास आपल्यालाच दिलेत. असं म्हणत काजूचा कान पकडत संगीता म्हणते, हिला तर जास्तच जरा बोलायला लागतं. नैना म्हणते, तुम्ही काय करताय? माझ्या ड्रेसचं काय होतंय? कला म्हणते, करू आपण त्याचं पण काहीतरी करू. असं म्हणत कला आता इकडे तिकडे सगळीकडे ड्रेस शोधायला लागते. तिला एक साडी सापडते. त्यावरती नैना म्हणते, ही डाऊन मार्केट साडी, ही नाही मी नेसणार. कला म्हणते, तू जरा शांत बस, मी तुला सांगते काय करायचं आणि काय नाही ते. असं म्हणत कला आपल्या मशीनवरती ताबडतोब काम करायला लागते आणि संगीताला विश्वास असतो की कला काहीतरी चांगलंच करून दाखवेल. मग कला रूममध्ये येते आणि साडीचं काहीतरी जुगाड करत ड्रेस शिवायला लागते. चांदेकरांच्या घरामध्ये लाल रंगाचे कपडे घालून सगळे चांदेकर तयार झालेले असतात देवी आईच्या पूजेसाठी. आबा सांगत असतात, देवी आईच्या पूजेमध्ये जराही उशीर व्हायला नको. गुरुजी, मुहूर्तावरती पूजा चालू झाली पाहिजे हो. गुरुजी म्हणतात, हे तर चांदेकरांची खासियत आहे, एकदम मुहूर्तावरती पूजा चालू होणार. सगळेजण छानपैकी लाल रंगाचे कपडे घालून पूजेमध्ये सामील झालेले असतात. गुरुजी पूजेची सुरुवात करतात. तोपर्यंत कला इकडे सुंदर ड्रेस शिवत असते, म्हणजे साडीचा एकदम युनिक ड्रेस शिवून ती आता नैनाला या सगळ्या पूजेला पाठवणार असते. नैना सांगत असते, अगं किती वेळ लागणार आहे कला, अजून आटप की. कला म्हणते, हे घे, 2 मिनिटात ड्रेस तयार झालाय, चल मी तुला रेडी करते. असं म्हणत नैनाला रेडी करण्यासाठी कला तिला आत घेऊन जाते आणि सुंदरपैकी एकदम डिझायनर नऊवारी टाईप साडी बनवते आणि छानपैकी ती आता नैनाला घालते. नैना खूप सुंदर दिसायला लागते. काजू म्हणत असते, काय झाली की नाही तयारी? मग नैना ठुमकत ठुमकत बाहेर येते आणि संगीता तिला पाहताच म्हणते, वा नैनी, काय दिसतेस तू? नैना म्हणते, हेच मला हवं होतं, एकदम एलिगंट. याच्यावरती संगीता म्हणते, चला चला, तुला एकदाचा एलिगन्स गावला म्हणायचा, खूप सुंदर दिसते हो नैना माझी. याच्यावरती नैना म्हणते, मला कलाने तयार केले ना. काजू म्हणते, फायनली तू आता मान्य करतेस की कलाताईमुळे तू सुंदर दिसते आहेस. असं म्हणत आता इकडे काजू तिला टोमणा मारत असते. नैना म्हणते, चला, आपल्याला उशीर होत असेल ना. याच्यावरती आता संगीता म्हणते, चला चला, चांदेकरांच्या इथे सगळे तुलाच बघत बसणार आहेत. असं म्हणत निघण्याची तयारी चालू असते. त्यावेळेला पुन्हा नैनाचा मूड जातो आणि ती आरशात येते आणि म्हणते, शी बाबा, माझ्याकडे घालायला याच्यावरती सुंदर कानातलेच नाही आहेत. मग कला पुन्हा आत जाते आणि तिच्या आजीने तिला दिलेले वडलोपार्जित कानातले घेऊन येते आणि ती सांगते, हे बघ, हे कानातले तू घाल. त्याच्यावरती इकडे काजू सांगत असते, साडी नाही झाली की कानातले आणि दागिने तुझं ना चालूच असतं काही ना काहीतरी. नैना म्हणते, हे बघ, आता हा सगळा पसारा आहे ना, हा तू आटपायचा आहे. असं म्हणत ती आता म्हणते, जर हा पसारा तू उरकला नाहीस ना तर आईला सांगेन त्या दिवशी बंड्याला कसा तू धुतला होता असते. तितक्यात नैनाला आता इकडे कला कानातले आहेत त्याने म्हणते, हे बघ, हे आजीचे कानातले आहेत. त्यावरती काजू म्हणते, पण आजीने आपल्याला तिघींना दागिने समान वाटून दिले होते ना, मग तुझे कानातले तू नैनाला का देतेस? यावरती कला म्हणते, असू दे गं, आज तिची गरज आहे की नाही, तर तिला घालू दे हे कानातले. पण ताई, हे कानातले जपून ठेव, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला सोनं, नाणं किंवा चांदी याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, पण मला ना माणसांमध्ये इंटरेस्ट आहे. आजीची ही शेवटची आठवण आहे आणि ती आठवण तुला जपून ठेवायची आहे, त्या आठवणीला काहीही धक्का लागता कामा नये. असं म्हणत आता इकडे नैना ते कानातले घालते. नैना म्हणते, मी ते कानातले जपून ठेवेन. नैनाला कानातले खूप सुंदर दिसत असतात आणि ती नाचतच येते. त्यावेळेला संगीता म्हणते, खरंच ग कले, तू किती करतेस सगळ्यांसाठी. नैना कानातले घालून खूप खुश होते आणि अखेर आता चांदेकरांच्या इकडे जायला निघते. तोपर्यंत इकडे
राहुल आता पत्रकारांसोबत फ्लर्ट करत असतो आणि आता तुम्ही खूप छान दिसताय हे ते असं बोलत असतानाच इकडे आता पत्रकार अद्वैतची मुलाखत घ्यायला येतात. लगेच ती मुलगी जी आत्तापर्यंत राहुलसोबत बोलत असते ती ताबडतोब लगेच अद्वैतच्या इकडे जाते आणि अद्वैतचे इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतात. इकडे राहुल विचार करतो, घ्या घ्या त्याची मुलाखत घ्या, पण माझ्यासारखं मुलींना पटवता येणं याला जमणार आहे का? इकडे संगीता सांगत असते, कले तू पण चल की तिकडे. कला म्हणते, नको घाई, या श्रीमंत लोकांच्या ह्याच्यात मला नाही यायला आवडत. याच्यावर संगीता म्हणते, तुला असं नाही वाटत आहे की मी सारखी नैनी नैनी करते आणि तुझ्याकडे लक्ष देत नाही आहे? म्हणजे नैनाचं आत्ता लग्न जमवायचं आहे ना, म्हणून मला नैना नैना करायला लागते. पण कले, माझं तुझ्यावरती पण प्रेम आहे, तू या घरासाठी किती काय काय करतेस. कला म्हणते, आई हे तू मला सांगायची गरज नाही, एक वेळ तू मला ओरड, पण असं काही सांगत बसू नकोस. आणि या श्रीमंत लोकांच्या याच्यामध्ये यायला मला नाही आवडत. श्रीमंत लोकांची पैशाचा माजाची थेरं असतात, मलाही नाही जमणार. संगीता म्हणते, अगं सगळ्यांचं असं नसतं गं, सगळे श्रीमंत माणसं काही अशी नसतात, सगळी नसतात, काही चांगली पण असतात. कला म्हणते, असू दे, पण इतक्यात मला लग्न किंवा हे असं काही करायचं नाही आहे. संगीता सांगत असते, अगं तुझं पण एखाद्या श्रीमंत घरात लग्न लावून देईन की. कला म्हणते, मला सध्या करिअर करायचं आहे, मला माझी कला ही परदेशात पोहोचवायची आहे, त्यामुळे सध्या तरी लग्न वगैरे या विषयावरती माझ्याकडे वेळ नाही आहे. असं म्हणत कला आता संगीताला लग्नासाठी नकारते. संगीता तिला मिठी मारते आणि खरंच तू या घराचा आधारस्तंभ आहेस असं म्हणते. तितक्यात नयना आणि काजू तिकडे येतात. काजू म्हणते, वा एकदम इमोशनल सीन आहे याच्यावरती. आता संगीता म्हणते, मग तुझं लग्न करूया का. दोघीजणी काजूला लग्नावरून चिडवायला लागतात. त्यानंतर संगीता, काजू आणि नयना तिघीजणी चांदेकरांच्या पूजेत जायला निघतात आणि सगळेजण सुंदर तयार होत असतात. कला काही जायला तयार नसते. आता तिघीजणी आल्यावरती इकडे रांगेमध्ये तिघी उभ्या असतात, कारण चांदेकरांच्या पूजेसाठी लाईन लावून पास दाखवून एंट्री मिळत असते. सिक्युरिटी गार्ड पास चेक करत असतात. तोपर्यंत नयना सांगत असते, 2 मिनिटात मी आले आणि नयना कुठेतरी कामानिमित्त जाते. तोपर्यंत संगीताची वेळ येते. संगीता पास दाखवायला काढते, पण पिशवीत काही पास सापडतच नाही. इकडे शोध तिकडे शोध, पण कुठेच पास सापडत नाही. मग सिक्युरिटी गार्ड म्हणतात, तुमच्याकडे पास नसेल तर इथून बाजूला व्हा बरं, तुमच्यामुळे मागे खूप गर्दी होत आहे, चला चला. असं म्हणत ते संगीताला बाजूला काढतात. संगीता म्हणते, आहे माझ्याकडे पास आहे. असं म्हणत संगीता पास बघते, पण पास घरीच विसरलेले असतात. कला सगळा पसारा आठवत असते. त्यावेळेला तिला पास मिळतात आणि ती विचार करते, अरे देवा, हे पास जर इथेच राहिले आहेत तर चांदेकरांच्या पूजेमध्ये या दोघींना एंट्री कशी काय मिळणार. मग कला ते पास घेऊन ताबडतोब जायला निघते. कलाच्या हातात पास असतात. इकडे तोपर्यंत सिक्युरिटी गार्डनी संगीता आणि आता नयना यांना एंट्री देण्यासाठी नकार दिलेला असतो. तोपर्यंत सिक्युरिटी गार्ड अद्वैतला सांगतात की काही माणसं गावातली आलेत आणि ती पास नाही तरी एंट्री मागतात. अद्वैत म्हणतो, पासशिवाय कोणाला एंट्री मिळणार नाही, हकलून दे त्यांना. मग सिक्युरिटी गार्ड संगीताला धक्का देतात आणि सावरण्यासाठी कला येते. कला सिक्युरिटी गार्डना प्रश्न विचारते, तुम्हाला कोणी हक्क दिला माझ्या आईला ढकलण्याचा. असं म्हणत आता कला भांडायला उठते. पुन्हा एकदा अद्वैत कलाचं भांडण समोर येणार.